मॉर्निंग स्टुडंट. आज आपण सेल हा चॅप्टर स्टडी करणार आहोत. सेल इट इज द लाईफ युनिट ऑफ लाईफ असं ॲक्च्युली बोललं जातं. आता याला असं का म्हटलं जातं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काय आपल्याकडे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत ते सगळेच्या सगळे प्राणी कशापासून बनतात तर सेलपासून बनतात. मग आता त्या सेलमध्ये जर डेफिनेशन हा एक फॉर्मॅट जर अप्लाय करायचा झाला तर ऑलरेडी डेफिनेशन आपल्याला माहितीच आहे. काय सांगितलं तर सेल इज अ फंडामेंटल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. कुठलंही लिव्हिंग ऑर्गॅनिझम घेतला तर त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट ऑफ लाईफ आर कॉल्ड एज सेल असंही म्हटलं तरी चालेल. फक्त त्याच्यामध्ये ना एक पार्ट सोडून कुठला आहे तर एक्सेप्ट व्हायरस, बरोबर ना. फक्त व्हायरस सोडला ना तर बाकी सगळ्या ऑर्गॅनिझम जे आहेत ते सेलपासून बनतात. म्हणजे आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम कुठलेही घेतलात किंवा लिव्हिंग लाईफ कुठलीही घेतलात तर त्यांच्यामध्ये कंपल्सरी काय असणार आहे तर सेल असणार आहे. मग आता या सेलमध्ये डायरेक्टच आपल्याला स्टडीमध्ये सेल आली का तर असं नाही आहे. तर त्याच्यामध्ये बरेचसे सायंटिस्ट इन्व्हॉल्व झालेत. ते सगळे सायंटिस्ट जे आहेत ते आज आपल्याला स्टडी करायचे आहेत. हे सायंटिस्ट जे आहेत हे कंपल्सरी पार्ट पाहिजेत. कुणी कशाची डिस्कवरी केली याच्यावरती नीटला सीईटीला बरेचसे क्वेश्चन्स असतात आणि ओव्हरऑल पेपरमध्ये जर ऑब्झर्व केलात तर त्याच्यामध्ये बरेचसे क्वेश्चन जे आहेत ते सायंटिस्टवरती बरेचसे क्वेश्चन्स येतात. कारण कोणाची डिस्कवरी काय आहे किंवा कोणी कशामधून काय काय कन्वर्ट केलं किंवा कशामध्ये कसला स्टडी केलेला आहे हे सगळं कंपल्सरी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. या चॅप्टरमध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पण आहे. छोट्या छोट्या सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या मी क्लिअरली तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. त्यामुळे तो चॅप्टर जो आहे तो व्यवस्थित परफेक्ट करायचा. कारण याच्यानंतर पुन्हा सेल डिव्हिजन वगैरे सगळं याच्याशी रिलेटेड सगळे पॉईंट्स यायचे असतील तर आता हे बेसिकपासून आपण चालू करतोय. हा खूप मोठा सिलेबसमधला म्हणजे याच्यामध्ये खूप सारे चॅप्टर्स एकत्र गोळा करून हा एक मी कन्सेप्ट चालू करते. याच्यामध्ये जेवढं काय नवीन असेल तेवढं चॅप्टर संपेपर्यंत म्हणजे बरेचसे तुमचे 11मधले चॅप्टर त्याच्यात ॲड होत जातील. ते पुढे आपण ॲज कंटिन्यू करायचं आहे. आता याच्यामध्ये पहिलं सगळ्यात महत्त्वाचं डेफिनेशनवरती काय म्हटलं आपण तर स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट ऑफ लाईफ आर कॉल्ड ॲज सेल, बरोबर. दुसरी सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट असते त्याला अजून एक नेम काय ठेवलं तर फंडामेंटल असं बोललं जातं. आता फंडामेंटल क्वांटिटी किंवा फंडामेंटल असं का बोललं जातं कारण ते गरजेचं आहे. त्याच्याशिवाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम नाही आहेत किंवा त्याच्याशिवाय लिव्हिंग लाईफ नाही आहे. म्हणजे कुठलाही लिव्हिंग ऑर्गॅनिझम जर बनायचा असेल तर त्याच्यासाठी कंपल्सरी आपल्याकडे काय पाहिजे सेल हवी आहे. मग आता त्याच्यामध्ये ना जे काय सायंटिस्ट आहेत त्यांनी प्रत्येकाने आपली आपली डिस्कवरी एक्सप्लेन केलेली आहे. तर पहिली जी डिस्कवरी आहे सेलची ती कोणामध्ये होती तर पहिल्यांदा आपण म्हणू प्लांट सेलमध्ये सेलची डिस्कवरी केलेली आहे. आणि प्लांट सेलमध्ये जे काय एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये ना ककोरपिटाचं स्टेम घेतलं होतं आणि त्या स्टेमचा TS घेऊन त्याच्यामध्ये पहिल्यांदा रॉबर्ट हुक यांनी काय केलं होतं तर प्लांट सेलची डिस्कवरी केली. म्हणजे प्लांटचं जे काय स्ट्रक्चर आहे किंवा प्लांटचं जे फॉर्मेशन आहे ते कशापासून बनतं तर एक स्पेशल टाईपच्या सेलपासून बनतं. प्लांटमध्ये डिस्कवरी केली म्हणून सरसरा त्यांनी काय बोलले तर प्लांट सेल असं बोलले. दिस प्लांट सेल डिस्कवर्ड बाय रॉबर्ट हुक. म्हणजे पहिल्यांदा टर्म कोणी सेल एक्सप्लेन केली तर रॉबर्ट हुक यांचं नेम आलं पाहिजे. आता ही डिस्कवरी फक्त कशामध्ये होती तर ककोरपिटाचं जे काही एक्झाम्पल मी सांगितलं ककोरपिटाचं स्टेम घेतलं त्याचा TS घेतला आणि प्रॅक्टिकली ज्यावेळेला मायक्रोस्कोपच्या अंडर स्टडी केलं त्यावेळेला आहे ना हेक्झॅगोनल सेल जे आहेत म्हणजे जसं हनी हाईव असतं ना सेम तसं म्हणजे हनीबीचं जे काही आहे मधमाशीचं घर पोळं असं तुम्ही त्याला म्हणताय सेम तसं सेलचं स्ट्रक्चर त्यांना पहिल्यांदा मिळालं. मग आता हे जे सेलचं स्ट्रक्चर आहे हे कशामधलं होतं तर हे सगळं स्ट्रक्चर जे आहे हे प्लॅन्टमधलं होतं. मग आता अशाच पद्धतीनं बाकीच्या कोणामधलं भेटतं का ते डिस्कवरी पुन्हा चालू केली. त्याच्यामध्ये काय केलं तर अँटॉन पॉन लिव्हेनहुक यांनी काय केलं तर लिव्हिंग सेलची डिस्कवरी केली. आणि ती लिव्हिंग सेल म्हणजे कशामधली सेल तर त्यांनी जे डिस्कवर केलेली लिव्हिंग सेल होती ती म्हणजे एक म्हणजे बॅक्टेरिया सेल आणि दुसरी जी होती ती ह्युमन सेल. ह्युमन सेलमधलं आणि बॅक्टेरियामधले जे काही सेल्स होत्या त्या सेलची डिस्कवरी कोणी केली तर अँटॉन पॉन लिव्हेनहुक. म्हणजे आता दोन कन्सेप्ट झाल्या बाळांनो. एक म्हणजे प्लांट सेलची डिस्कवरी कोणी केली असा जर क्वेश्चन विचारला तर रॉबर्ट हुक यांनी केली आणि एक्सप्लेन कशामधून केली तर ककोरपिटामधून. ककोरपिटाचं स्टेम घेतलं होतं आणि त्याचा TS घेऊन त्याच्यामध्ये ज्यावेळेला मायक्रोस्कोपच्या अंडर स्टडी केलं तेव्हा आपल्याला हेक्झागोनल सेल्स मिळाल्या आणि दिस हेक्झागोनल सेल्स आर कॉल्ड एज प्लांट सेल्स. आता आतमध्ये काय काय आहे काय नाही हे नंतर आपण थोडंसं बघू. तर या सेलमध्ये असं राऊंड शेप एक एक कंटेंट मिळाला त्याचं नेम जे आहे ते न्यूक्लियस. मग ती डिस्कवरी कोणाची आहे ते आपण पुढं बघायचं आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं ज्याला प्लांट सेल डिस्कवर झाली सायमल्टेनियसली अँटॉन पॉन लिव्हेनहुक यांनी काय केलं तर बॅक्टेरियल सेल
आणि ह्युमन सेल या दोघांमध्ये स्टडी करायला चालू केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिव्हिंग सेलची डिस्कवरी केली. आता बॅक्टेरिया सेल आणि बॅक्टेरिया आणि ह्युमन या दोघांच्या मध्ये ज्याला सेल डिस्कवर केल्या त्याला सरळ सरळ त्या सेलचं एक स्पेशल नेम ठेवलं, ॲनिमल सेल म्हटलेलं नाही बाळा, तर त्याला डायरेक्टली त्यांनी काय बोललं, लिव्हिंग सेल. आता लिव्हिंग सेल असं का म्हटलं असतं, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम मिळते म्हणून लिव्हिंग सेल असं बोलले. आता वरती असा विचार कराल की प्लांट सेल लिव्हिंग फॉर्म नाही आहे का, तर तसं काही नाही आहे. त्यांनी प्लांटमध्ये डायरेक्ट डिस्कवरी केली म्हणून प्लांट सेल म्हणून पब्लिश केलं. यांनी काय केलं होतं, बॅक्टेरिया आणि ह्युमन असे दोन कंटेंट घेतले, दोन्हीवरती डिस्कवरी केली म्हणून त्यांनी सरळ सरळ नेम काय ठेवलं सेलचा, लिव्हिंग सेल. आता या दोन्ही सेलची ज्या डिस्कवरी तरी झाली, म्हणजे ते दोन्ही टाईपचे ऑर्गॅनिझम म्हणजे प्लांट्स असू दे, ॲनिमल असू दे, बॅक्टेरिया असू दे, म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोणी असू देत, सेलपासून बनतात हे कन्फर्मेशन मिळालं. पण आता यांचं जे काय फॉर्मेशन आहे त्याला एक्झिस्टन्स असं बोलतात. दिस एक्झिस्टन्स आर इनडिपेंडंट एक्झिस्टन्स. आता हे जे मिळतात किंवा ह्यांचं जे फॉर्मेशन होतं ते कसं आहे, तर इनडिपेंडंट फॉर्मेशन आहे. आता असं का म्हटलं असेल, तर याच्यात सेलपासून बनतात, ठीक आहे. आता पहिली सेल कधी तयार झाली असेल किंवा पहिली सेल कशी आली असेल, बरोबर ना, कारण एक सेल तयार झाल्यानंतर सेलचं डिव्हिजन करून सेलपासून ऑर्गॅनिझम बनतो हे सांगणं सोपं आहे. पण ती पहिली सेल कुठून आली हा जर क्वेश्चन असेल किंवा हा जर पॉईंट असेल, तर परत आता पुन्हा थोडंसं प्रश्नचिन्ह असं आहे की तुम्ही तयार मटेरियलमध्ये जी काही डिस्कवरी दिली ती या दोघांनी दिली, बरोबर, पण ॲक्च्युली सेलचं फॉर्मेशन कसं झालं किंवा सेलमध्ये ॲक्च्युली कंपोजिशनमध्ये काय काय आहे हे जर बघायचं झालं तर त्याच्यामध्ये अजून बरेचसे सायंटिस्ट आहेत, ते सगळेच्या सगळे मी बोर्डवरती लिहिलेले आहेत. आता कुणी कुणी काय काय केलं थोडंसं बघूयात. आता एक्झिस्टन्स जो आहे तो इनडिपेंडंट एक्झिस्टन्स आहे. मग आता ॲक्च्युली हे कशापासून बनलं हे जर काढायचं झालं तर पहिल्यांदा आपल्याला सेलचं कंपोजिशन काढलं पाहिजे. त्याच्यामध्ये पहिले आहेत रॉबर्ट ब्राउन. रॉबर्ट ब्राउन यांनी काय केलं बाळांनो, तर न्यूक्लियसची डिस्कवरी केली. आता मगाशीच मी तुम्हाला काय म्हटलं होतं, रॉबर्ट हुक वेगळे, रॉबर्ट ब्राउन वेगळे. रॉबर्ट हुक यांनी काय केलं, ककुरबिटामधलं स्टेमचा टीएस घेतला, मायक्रोस्कोपच्या अंडर स्टडी केला, बघितला, तेव्हा त्याला डायग्राम जे आहे ते अशा पद्धतीनं स्केलेटन मिळालं. त्या स्केलेटनमध्ये काय सांगितलं मी, तर सेंट्रली प्लेसला असं थोडंसं राऊंड शेप असं काहीतरी स्ट्रक्चर मिळते. ते साईडला थोडंसं होतं, बाजूला आजूबाजूला कुठेही असेल तसं काहीतरी स्ट्रक्चर मिळालं, डॉट लाईक स्ट्रक्चर मिळालं. दिस स्ट्रक्चर आर कॉल्ड एज न्यूक्लियस अँड दिस न्यूक्लियस डिस्कवर्ड बाय रॉबर्ट ब्राउन. रॉबर्ट ब्राउन जो आहे यांनी काय केलं होतं, न्यूक्लियसची डिस्कवरी दिली. आता न्यूक्लियसचं स्ट्रक्चर, फंक्शन हे सगळं आपण पुढे बघणारच आहोत आणि ऑलरेडी थेरीला आपण सगळं 11th स्टडी केलेलं आहे. स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस खूप मोठा क्वेश्चन होता, डिटेलमध्ये आपण स्टडी केला. पुढं त्याच्यानंतर काय केलं, तर जर्मन बॉटॅनिस्ट एक होते आणि ब्रिटिश झूलॉजिस्ट होते. जर्मन बॉटॅनिस्ट आहे त्यांचं नेम आहे मॅथियस स्क्लीडर आणि दुसरे जे आहेत ते झूलॉजिस्ट आहेत थिओडर स्कॉन. आता स्क्लीडर आणि स्कॉन यांनी काय केलं बघूया, तर स्क्लीडर अँड स्कॉन यांची जी डिस्कवरी आहे ती थोडीशी वेगळी डिस्कवरी आहे. याच्यामध्ये यांनी 1838ला पहिली कन्सेप्ट सांगितली आणि यांनी जी सांगितली ती 1839ला सांगितली. स्क्लीडर यांनी काय केलं, तर 1838ला प्लांट जे काही सेल आहे त्या सेलमध्ये प्रोटेक्टिंग कवरिंग एक असतं, आउटर कवरिंग. दिस आउटर कवरिंग आर कॉल्ड ॲज सेल वॉल. यांनी काय डिस्कवर केला, तर सेल वॉलची डिस्कवरी दिली. कोणी, स्क्लीडर यांनी. तर प्रत्येक सेलला, आता सेल म्हटले की असं काहीतरी पार्टिकल लाईक किंवा असं काहीतरी स्पेशल स्ट्रक्चर असणार ना बाळांनो. मग आता ते स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर जरासं वरचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर लक्षात आलं असेल, रॉबर्ट हुक यांनी जी सेल डिस्कवर केली होती ह्याला एक साईडनं असं कवरिंग आहे, कोटिंग आहे आणि ते प्रोटेक्शनचं काम करतं. दिस कोटिंग आर कॉल्ड ॲज सेल वॉल. मग आता ज्यावेळेला त्यांनी डिस्कवरी चालू केली त्याला यांच्याकडं म्हणजे याच्यावर जर बघितलं तर यांच्याकडे इन्फॉर्मेशन काय होती, प्लांट सेल डिटेलमध्ये डिस्कवर होती, बरोबर ना. त्यामुळे त्यांनी काय केलं, तर हे जे काय आहे त्या मॉडेलमध्ये काय असते, तर जी काय सेल बनते ती एका स्पेसिफिक वॉलपासून फॉर्मेशन होतं. मग आता सेल वॉल कुठल्या कुठल्या टाईपची, कोणाकोणामध्ये काय काय असते ते पुढे आपण बघणारच आहोत. म्हणजे पहिली जी सेल वॉलची डिस्कवरी आहे ती कोणाची आहे, स्क्लीडनची आहे. स्क्लीडन काय बॉटॅनिस्ट आहेत, म्हणजे बॉटनीतून त्यांचा रिसर्च होता. म्हणजे त्यांनी कुठली सेल वॉल स्टडी केली असणार, कोणामध्ये कुठल्या सेलमध्ये डिस्कवरी चालू केली असणार आहे, प्लांट सेलमध्ये. म्हणजे प्लांट सेलमध्ये एक कंटेंट मिळाला किंवा एक स्पेशल असं स्ट्रक्चर मिळालं. दिस स्ट्रक्चर आर कॉल्ड ॲज सेल वॉल. इट इज अ प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन, बरोबर. आता याच्यानंतर थांबलेलं आहे. आता स्कॉन यांनी काय केलं बघा, ते काय आहेत, तर झूलॉजिस्ट आहेत. त्यांच्या पाठीमागच्या ह्याच्यावरून लक्षात आलं असेल तुम्हाला, तर झूलॉजिस्ट म्हणजे काय असणार, तर ॲनिमलशी रिलेटेड स्टडी. त्यांनी काय केलं, लिव्हिंग सेल, ह्युमन सेल, बॅक्टेरिया सेल होती, बरोबर. त्याच्यामध्ये डिस्कवरी चालू केली.
त्या डिस्कवरीमध्ये त्यांनी सरळ सरळ सेल वॉल शोधायला चालू केली, कारण वरच्यांनी सांगितलं की हा प्लांट सेलमध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे. आता यांनी पहिल्यांदा काय केलं तर सेलवरती प्रोटेक्टिव्ह कवरिंग बघितलं, पण याच्यामध्ये जे काय आउटर मोस्ट लेअर प्रोटेक्शनसाठीच असतो तो म्हणजे आउटर लेअर जो आहे, म्हणजे आउटर मोस्ट लेअर असं म्हणू शकताय. दिस आउटर मोस्ट लेअर आर कॉल्ड ॲज प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता काय सांगितलं त्यांनी बघूया त्याच्यामध्ये, त्याला काय बोललं जातं तर प्लाझ्मा मेम्ब्रेन असं बोललं जातं. आता ही काय नवीन कन्सेप्ट आली बघा. आता स्किडेड यांनी सांगितलं की सेलवरती काय असते, सेल वॉल असते, बरोबर. त्यांची डिस्कवरी होती म्हणून प्लांटशी रिलेटेड, तेव्हा प्लांटला कंपल्सरी सेल वॉल आली. ओके. पण स्कॉन यांनी ज्या वेळेला ह्युमन सेल किंवा बॅक्टेरियल सेल स्टडी करायला चालू केली त्यावेळेला त्यांच्या लक्षात असं आलं की आउटर मोस्ट लेअर आहे पण तो सेल वॉल नाही आहे. दिस आउटर मोस्ट लेअर आर कॉल्ड ॲज प्लाझ्मा मेम्ब्रेन. का नाही आहे, कारण सेल वॉलचं फॉर्मेशन वेगळ्या केमिकलपासून झालेलं होतं आणि जो काय आउटर मोस्ट लेअर होता प्लाझ्मा मेम्ब्रेन त्याचं कंपोजिशन वेगळ्या कंपोजिशननं झालं होतं, म्हणजे वेगळे केमिकल्स मिळाले. म्हणजे प्लांटमध्ये हे कन्फर्म झालं की सेल वॉल प्रेझेंट असते आणि ॲनिमलमध्ये हे कन्फर्म झालं की आउटर मोस्ट लेअर जो असतो तो काय असतो, प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि तिथून पुढं वळालो हे दोन्ही कंटेंट जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. सरळ हे डायरेक्टली डिफरन्शिएट करण्यासारखा पॉईंट तयार झाला, कारण प्लांट सेल आणि ॲनिमल सेल असं जर आपण कन्सिडर करत असू तर त्याच्यामध्ये सरळ त्यांनी हे सांगितलं की प्लांट सेल कशी आयडेंटिफाय करायची तर आउटर मोस्ट लेअर जो होता तो काय सेल वॉल आहे. आणि प्लांट सेल तुम्हाला जर स्टडी करायचे असेल तर त्याच्यामध्ये कंपोजिशन जे आहे ते डिफरंट मिळतात. आणि त्याच वेळेला दुसरा एक पॉईंट असा मिळाला की काही सेलमध्ये म्हणजे जे ॲनिमल सेल्स आहेत त्यांच्यामध्ये आउटर मोस्ट लेअर जो आहे तो काय आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, मेड बाय डिफरंट केमिकल्स. म्हणजे प्लांट सेल आणि ॲनिमल सेल असे दोन सेपरेट क्रायटेरिया तयार झाले. ओके. जे प्लांट सेल वेगळी झाली, ॲनिमल सेल वेगळी झाली. डिफरन्शिएट करण्यासाठी तुम्ही हा पॉईंट डायरेक्टली यूज करू शकताय. आता सेलच्या वरचं जरी फॉर्मेशन झालं, कंपोजिशनमधले न्यूक्लियस मिळाला, सेंटरमध्ये न्यूक्लियस होता, बाजूनं जे काय वॉल होतं ते वॉल दोन टाईपचे मिळालं. ही डिस्कवरी तर कंप्लीट झाली. त्याच्याचमध्ये अजून एक छोटासा पॉईंट त्यांनी एक्सप्लेन केला. तर रॉडॉल्फो वर्चा हे सायंटिस्ट आहेत, यांनी सरळ काय सांगितलं तर बघा 1855ची डिस्कवरी आहे त्यांची, म्हणजे 38 नंतर 39ला लगेच दुसरी कंटेंट आला आणि तिसरा जो फॅक्टर आहे तो 1855ला रुडॉल्फ वर्चा यांनी काय केलं होतं तर एक कन्सेप्ट एक्सप्लेन केली होती, ऑमनिस सेल्युला ई सेल्युला असं त्यांनी एक कन्सेप्ट एक्सप्लेन केला होता. तर याचा अर्थ असा आहे की ज्या काय सेल बनतात, ऑमनिस सेल्युला ई सेल्युला मीन्स काय तर ज्या काय सेल जनरेट होतात त्या सगळ्या सेल कशा आहेत तर प्री एक्झिस्टिंग सेल आहेत. ही सगळ्यात महत्त्वाची डिस्कवरी होती, प्री एक्झिस्टिंग सेल. म्हणजे ऑर्गॅनिझमचं फॉर्मेशन जे होतं ना ते कशापासून होते म्हणून असं त्यांचं मत आहे, तर प्री एक्झिस्टिंग सेल. आता ही प्री एक्झिस्टिंग सेल म्हणजे ॲक्च्युअल काय असतं. आता ज्यावेळेला एखादं ऑर्गॅनिझम बनतो म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा की आता ह्युमनचं फॉर्मेशन आहे, बरोबर. ह्युमन बिईंगमधलं जे काही एम्ब्रियोचं फॉर्मेशन आहे ते आपण स्टडी करणार आहोत. त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे तर डायरेक्ट जर समजा आपण आपल्या बॉडीमधलं जर स्ट्रक्चर बघितलं तर आता आपण सांगू शकतो की नंबर ऑफ सेल comes together to form tissue, then tissue comes in contact to form organ and then organ contact with each other to form body, बरोबर. आता प्रत्येकाचं एक स्पेशल कंपोजिशन आहे, पण आता आपण पूर्ण परफेक्ट बॉडी तयार आहे त्याच्यामध्ये आपण डायरेक्टली सेल कुठली सेल काढली तर आपण स्ट्रक्चरली ती सांगू शकतो, फंक्शनली सांगू शकतो. पण प्रॉब्लेम हा आहे की जो ऑर्गॅनिझम बनतो म्हणजे सुरुवातीची जी सेल आहे, सुरुवातीची सेल जी असते ना त्याला प्री असं बोलतात, ती प्री एक्झिस्टिंग सेलपासून ऑर्गॅनिझम बनतात असं यांचं मत होतं, रुडॉल्फ वर्चा यांचं. आता असं का म्हटलं असणार आहे त्यांनी, कारण ज्या वेळेला सेलची डिस्कवरी झाली त्याला असं काहीतरी सांगितलं पाहिजे ना. मग त्यांनी काय केलं तर स्क्लिडन, स्कॉन आणि वर्चा या तिघांनी मिळून काय केली, एक थेरी पब्लिश केली आणि दिस थेरी आर कॉल्ड ॲज सेल थेरी. सेल थेरी नावाची थेरी त्यांनी काय केली, पब्लिश केली. त्या थेरीमध्ये आता एक म्हणजे पहिलं सेंटेन्स हे टाकलं की ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम मेड अप ऑफ सेल. दिस सेल इज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ एक्सेप्ट व्हायरस सोडून राहिलेले सगळे ऑर्गॅनिझम सेलपासून बनतात. आणि सेकंड स्टेटमेंट हे सांगितलं ते कोणाचं होतं तर रुडॉल्फ वर्चा यांचं होतं. त्यांनी सरळ सांगितलं ईच सेल मेड बाय प्री एक्झिस्टिंग सेल. जर नवीन सेल तयार व्हायची असेल
तर तुम्हाला जुन्या सेलपासून तिचं डिव्हिजन केलं पाहिजे आणि मग प्री एक्झिस्टिंग सेल मिळणार. दीज प्री एक्झिस्टिंग सेल आणि डिव्हायडिंग फॅक्टर म्हणजे डिव्हिजन असते हेही त्यांनीच एक्सप्लेन केलं. कारण सेल डिवाइड झाल्याशिवाय तर नवीन सेल तयार होणार नाही, नवीन सेल तयार झाल्याशिवाय ती स्ट्रक्चरली फंक्शनमध्ये येणार नाही ना. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं स्टेटमेंट आहे ऑल ऑर्गॅनिझम मेड बाय सेल, हे पहिलं स्टेटमेंट आहे. दुसरं ऑल सेल्स मेड बाय प्री एक्झिस्टिंग सेल बाय डिवायडिंग फॅक्टर, डिव्हिजन करून करून आपण ती काय बनवतो, नवीन ऑर्गॅनिझम तयार करतो. आता तिघांच्या सेपरेटली सगळं डिस्कवरी आहे. याच्यावरून त्यांनी सेल थेअरीचं एक्सप्लेनेशन दिले. सेल थेअरीचे जे स्टेटमेंट्स आहेत ते आपण ऑलरेडी स्टडी केलेले आहेत. हे सगळेचे सगळे पॉईंट हे या तिघांनी एक्सप्लेन केले. त्याच्यानंतर आता पुढं याच्यामध्ये सेलचा अजून एक सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे काय, तर सेलची फॉर्मेशन जर व्हायचं असेल तर त्याच्यामध्ये फॉर्मेटिव्ह सबस्टन्स लागतात. आता फॉर्मेटिव्ह सबस्टन्स म्हणजे काय, तर सेल नुसतीच न्यूक्लियस आणि सेल वॉल्स प्लाझ्मा मेम्ब्रेन यानं बनेल का, तर नाही. त्याच्यामध्ये नंबर ऑफ ऑर्गॅनिलीज असतात आणि दिस ऑर्गॅनिली मेड बाय डिफरंट टाइप्स ऑफ केमिकल कंपोजिशन्स. आता त्याच्यामध्ये आतमध्ये सायटोप्लाझम आहे, सायटोप्लाझममध्ये रायबोझोम्स आहेत, गोल्गी ॲपॅरेटस आहे, त्याच्यानंतर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, प्लास्टिड्स आहेत, त्याच्यानंतर प्लाझमिड्स आहेत, क्रोमोझोमल मटेरियल आहेत, क्रोमॅटिन नेटवर्क आहे, सेंट्रिओल्स आहेत. म्हणजे सगळे स्ट्रक्चर जर बनायचे असेल तर त्या सगळ्यांना आपण काय बोलतो, ऑर्गॅनिली असं बोलतो. कारण सेलचे ऑर्गन्स आहेत ते, म्हणून त्याला ॲक्च्युअली काय बोलतो तर ऑर्गॅनिली. आणि ह्या सगळ्या टाईपचे जे काही फॉर्मेशन आहे ते फॉर्मेटिव्ह सबस्टन्स इन ॲनिमल सेल जी डिस्कवरी केली ते पर्किन जे नावाचे सायंटिस्ट आहेत यांनी जेवढे काही फॉर्मेशनसाठी सबस्टन्स म्हणजे सेलच्या फॉर्मेशनसाठी सबस्टन्स जे लागतात त्याची सगळ्याची डिस्कवरी कोणाची होती तर पर्किन यांची होती. त्याच्यानंतर फॉन मोहल असे एक सायंटिस्ट आहेत, त्यांनी एम्ब्रियॉनिक सेल ऑफ प्लांट. आता प्लांटमध्ये कसं असते तर एक म्हणजे दोन कंटेंट तयार होतात, एक म्हणजे एम्ब्रिओ तयार होतो, दुसरा जो आहे तो एंडोस्पर्म. एम्ब्रिओची डेव्हलपमेंट वेगळ्या पद्धतीने होते बाळू आणि एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट वेगळ्या पद्धतीने होते. आपण 12th मध्ये तो फॅक्टर स्टडी केलेला आहे. तर त्याच्यामध्ये एम्ब्रियोनिक सेल ह्या वेगळ्या असतात आणि एंडोस्पर्मिक सेल ज्या आहेत त्या वेगळ्या असतात. मग आता एम्ब्रिओ म्हणजे काय तर सीडचं फॉर्मेशन आणि एंडोस्पर्म म्हणजे काय तर सीडच्या वरचं कोटिंग असतं ते. मग आता जर एम्ब्रियोनिक सेल जर असतील तर त्याची डिस्कवरी म्हणजे प्लांट सेलमध्ये ते स्पेशल फीचर म्हणून त्यांनी बघितलं होतं. तर एम्ब्रियोनिक सेल असतात हे कन्फर्म कोणी सांगितलं, फॉन मोहल यांनी सांगितलं. आणि त्याच्यानंतर दुसरे आहेत वॉल्डियर यांनी एक सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट एक्सप्लेन केलेली आहे. काय सांगितले त्यांनी, क्रोमोझोमची डिस्कवरी. तर क्रोमोझोम प्रेझेंट ॲट लिनियरला अरेंज्ड जीन्स. कुठलीही सेल घेतलात, प्लांट सेल घ्या अथवा ॲनिमल सेल घ्या, न्यूक्लियस तर आहेच आहे आणि न्यूक्लियसमध्ये काय असतं तर क्रोमोझोम नावाचं एक स्पेशल मटेरियल असतं ज्याच्यामध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन जी आहे ती लिनियर पॅटर्नमध्ये अरेंज आहे. लिनियर म्हणजे असे एकाखाली एक असे जीन्स अरेंज्ड जीन्स आहेत आणि ही अरेंजमेंट जी आहे ती कोणी एक्सप्लेन केली तर वॉल्डियर यांनी. आता सायंटिस्ट जे आहेत ते मी आधीच तुम्हाला म्हटलं होतं याच्यामध्ये पहिल्या सुरुवातीच्या लेक्चरला बेसिकला सगळे सायंटिस्ट सांगणार आहे आणि त्यांची कन्सेप्ट जी आहे ती मी समोर लिहिलेली आहे बोर्डवरचं. जे काय मटेरियल आहे बाळांनो ते आहे असं परफेक्ट पाहिजे मला. पाठ पाहिजे तर पाठ करा, कारण याच्यावरती हमखास क्वेश्चन आहे. कुणी काय डिस्कवर केलं त्याच्यावरती क्वेश्चन असेल, कुणाची कुठली डिस्कवरी आहे त्याच्यावरती असेल, कोण कशामधून काय सांगितलं त्याच्यावरती डिस्कवरी असेल. मी डिटेलमध्ये सगळंच्या सगळं बोर्डवरती लिहिलेलं आहे हे बोर्डवरचं सगळं कंपल्सरी परफेक्ट पाहिजे. समजला, याच्यामध्ये काय शंका आहे का बघा. हे एवढे जण जे आहेत हे सेलच्या कन्स्ट्रक्शनमध्ये इन्व्हॉल्व झालेले का सेल बिल्डिंग फॉर्मेशन करताना हे सगळेचे सगळे इन्व्हॉल्व झालेले सायंटिस्ट आहेत. आता यांच्या प्रत्येकाच्या पॉईंटवरती आपण काय करणार आहोत, पूर्ण चॅप्टरमध्ये काय काय एक मेन कन्सेप्ट जे आहे ते आपण स्टडी करूया. समजलं, इथंपर्यंत काय शंका आहे का बघा. त्याच्यानंतर आता पुढं हे झाले सगळे सायंटिस्ट. आता ज्यावेळेला सेलचं ॲक्च्युली फॉर्मेशन केलं, या सेल आहे हे कन्फर्म झालं, त्याला आपल्याकडे दोन टाईपचे सेल मिळाल्या. एक म्हणजे प्लांट सेल मिळाली बाळांनो आणि दुसरी जी आहे ती ॲनिमल सेल. ॲनिमल सेल कुठलीही टाईपचे ॲनिमल्स घेतला तर त्या प्रत्येकामधलं सेलचं साईज शेप वगैरे हे सगळं आता आपण बघतोय. आणि कुठल्याही टाईपच्या प्लांट सेल घेतला तर त्यांच्यामध्ये पण व्हेरिएशन्स तुम्हाला मिळतील, पण प्लांट सेल प्लांटमध्येच फक्त मिळणार. ॲनिमल सेल ज्या आहेत त्या ॲनिमल्सशीच रिलेटेड ते येतील. आता त्याच्यामध्ये सेल ज्याला डिस्कवरी झाली किंवा सेलचं स्टार्टिंग त्याला झालं त्या सेलमध्ये काय काय असतं हे थोडंसं डिस्कवर केलं. त्याच्यानंतर अशी एक कन्सेप्ट आली की जर हे सेलचं फॉर्मेशन वेगवेगळ्या टाईपनं किंवा वेगवेगळ्या पद्धतीने स्टडी केल्यानंतर त्यांच्या हे लक्षात आलं की काही सेल अशा आहेत की ज्यांच्याकडे न्यूक्लियस जो आहे तो डेव्हलप्ड आहे.
मग आता न्यूक्लियस डेव्हलपमेंट म्हणजे काय, तर ज्यावेळेला आपण त्याचं स्ट्रक्चर स्टडी केलं ना त्याच्यामध्ये वेल डिफाईन्ड न्यूक्लियस मिळाला. आणि काही सेल अशा होत्या की ज्याच्यामध्ये न्यूक्लिअर डेव्हलपमेंट थोडीशी काय होती, वीक होती. ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस डेव्हलप्ड होतं वळालो, दिस सेल्स आर कॉल्ड एज युकॅरियोटिक सेल. आणि ज्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट थोडीशी वीक होती त्यांना काय बोलले जात होतं, प्रोकॅरियोटिक सेल. म्हणजे सेल ज्या आहेत तर दोन टाईपचे सेल मिळाल्या. एक मिळाली काय, प्रोकॅरियोटिक सेल, बरोबर, आणि दुसरी सेल मिळाली युकॅरियोटिक सेल, बरोबर. आता प्रोकॅरियोटिक मध्ये काय होतं, तर न्यूक्लियसची डेव्हलपमेंट थोडीशी वीक होती, म्हणजे वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस नव्हतं त्यांच्याकडे. आणि काही सेल अशा मिळाल्या की ज्यांच्यामध्ये न्यूक्लिअर डेव्हलपमेंट जी होती ती बऱ्यापैकी होती, डेव्हलप्ड होती. दिस टाईप ऑफ सेल आर कॉल्ड एज युकॅरियोटिक सेल. एक सेल मिळाली प्रोकॅरियोटिक सेल आणि दुसरी मिळाली युकॅरियोटिक सेल. मोस्टली द प्रोकॅरियोटिक सेल त्याच्यामध्ये जवळपास आपले जे काय बॅक्टेरियल सेल जे आहेत, म्हणजे बॅक्टेरियाची जी एक्झाम्पल्स आहेत ती सगळीच्या सगळी प्रोकॅरियोटिकच्या अंडर येतात. आणि युकॅरियोटिक सेलमध्ये तुमचे प्लांट्स, ॲनिमल्स सगळेच येतात. ह्याचं सेपरेशन प्लांट आणि ॲनिमलवरून नाही आहे वळवून. तर न्यूक्लियस ज्यावेळेला रॉबर्ट ब्राउन यांनी डिस्कवर केला तर न्यूक्लियस कसा आहे, आता सगळ्यांच्यामध्ये काही सेम टाईपचा न्यूक्लियस असणार आहे असं आहे का, नाही आहे. काही जणांचा न्यूक्लियस जो होता तो डेव्हलप्ड होता, काही जणांच्या न्यूक्लियसमध्ये डेव्हलपमेंट कमी होती. ज्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट कमी होती ती सेल आर कॉल्ड एज प्रोकॅरियोटिक सेल. वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस कंटेनिंग सेल आर कॉल्ड एज युकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये एक्झाम्पल येतं बॅक्टेरियल सेलचं आणि युकॅरियोटिक एक्झाम्पल येतं प्लांट सेल्स, ॲनिमल सेल्स, ऑल टाईप्स ऑफ प्लांट अँड ॲनिमल सेल्स असं म्हणू शकता. आता आपण पुढचा पॉईंट स्टडी करणार आहोत, ओव्हरव्ह्यू ऑफ द साईज अँड शेप. आता एक तर आपण सेलचं सुरुवातीचं जे काय कॉम्पोजिशन होतं ते बघितलं. आता सेल म्हणजे ॲक्च्युली कशी कॉम्पोजिशनमध्ये ॲक्च्युअली काय काय असतं. आता त्याच्यामध्ये पहिलाच पॉईंट हा सांगणं गरजेचं आहे की साईज काय असते आणि शेप काय असतो, बरोबर. आता सेलमध्ये जर बघितलं तर साईज आणि शेप ह्या दोन्ही कंटेंट जे आहेत हे व्हेरिएबल आहेत. म्हणजे तुम्ही ऑर्गॅनिझम टू ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स बघू शकता. कारण कसं आहे, फॉर एक्झाम्पल समजा की मँगोचं प्लांट घेतलं, फॉर एक्झाम्पल ककुरबिटा घेतलं, हिबिस्कस रोझा सिनेन्सिस घेतलं, ही 3 एक्झाम्पल घेतली तर तिघांच्यामध्ये जो काही सेलचा नंबर जो आहे तो फिक्स नाही, तो व्हेरिएबल आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्यामधल्या ज्या सेल आहेत त्याचा शेप पण व्हेरिएबल असणार आणि साईज पण व्हेरिएबल असणार आहे. आता असं का असणार, कारण प्रत्येक सेल काही सारखीच होणार का, असं असणार का, तर नाही बाळांनो. कारण एक एक्झाम्पल तुम्ही समोर नेहमी बघताय, कुठलाही लिव्हिंग ऑर्गॅनिझम घेतला तर त्या प्रत्येकाचा साईज, शेप, बरोबर ना. आणि हे 2 पॉईंट जे आहेत हे कसे आहेत तर व्हेरिएबल आहेत. म्हणजे प्रत्येक ऑर्गॅनिझम दुसऱ्या ऑर्गॅनिझमपासून दुसरं असं थोडंसं काय तर डिफरंट आहे, म्हणजे डिसिमिलर कॅरेक्टर आहे. तसं साईज शेप सगळ्यांचा सेम असणार आहे असं काय नाही आहे. मग आता हा जो साईज शेप वगैरे हा जो फॅक्टर आहे त्याच्यावरती आपल्याला काही असे कन्सेप्ट आहेत ते कंपल्सरी पार्ट असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात साईज स्मॉलेस्ट, पर्यंत आपण साईजमध्ये बघूया तर स्मॉलर साईज जे ऑर्गॅनिझम आहे त्याच्यामध्ये मायक्रोप्लाझ्मा सेल जे आहे ती सगळ्यात स्मॉलर सेल म्हणून स्टडी केली जाते. तिचं जो डायमीटर आहे किंवा त्याची जी काही साईज आहे ते 0.3 मायक्रोमीटर इतकी साईज आहे. सगळ्यात स्मॉलेस्ट सेल कुठली आहे तर मायक्रोप्लाझ्मा. पुढं सगळ्यात लार्जेस्ट सेल म्हणून जी स्टडी केली जाते ती सेल आहे ऑस्ट्रिच एग. आता ऑस्ट्रिच एगमध्ये जे काही शहामृगाचं अंड असं बोललं जातं त्याचं जे एग आहे ते एक सेल आहे ती, बरोबर ना. ती सगळ्यात मोठी सेल आहे. सगळ्यात लहान म्हटलात तर मायक्रोप्लाझ्मा, सगळ्यात मोठी म्हटलात तर ऑस्ट्रिच एग. आता एक सगळ्यात महत्त्वाचा, अतिशय महत्त्वाचा पॉईंट, काही जण लार्जेस्ट आणि लॉंगेस्ट याला डिफरन्शिएटच करत नाहीत. काही जणांच्या मध्ये लार्जेस्ट पण तेच आणि लॉंगेस्ट पण तेच. पण अजून एक सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट तिथं तयार होतोय. लार्जेस्ट म्हटलं की साईजनं मोठा, लार्ज साईज, मोठी साईज. स्मॉल म्हटलं की स्मॉल साईज. आणि लॉंगेस्ट म्हणजे काय तर त्याच्यामध्ये एक स्पेशल एक्झाम्पल आहे नर्व सेल्स, बरोबर ना. नर्व सेलमध्ये का तर आता मी शेपमध्ये डायग्राम काढते तेव्हा तुमच्या लक्षात येईल. तर नर्व सेल जी आहे ती सगळ्यात लार्जेस्ट सेल आहे. लार्जेस्ट म्हणजे लेंथनं मोठी, बरोबर ना. सॉरी, लॉंगेस्ट म्हणजे लेंथनं मोठी, लॉंग थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे. आणि लार्जेस्ट म्हणजे अशी साईज मोठी. म्हणजे आता इथं जर बघितलं तर ही साईज जी आहे ती अशी असेल, तर ऑस्ट्रिच एग जी आहे ती ह्या पद्धतीनं साईज दाखवेल. आणि लॉंगेस्ट म्हणजे काय तर हे नर्व सेल जी आहे ती अशी असते, बरोबर. म्हणजे लार्जेस्ट वेगळं, लॉंगेस्ट वेगळं आणि स्मॉलेस्ट वेगळं. तिन्हीला 3 स्पेशल एक्झाम्पल आहेत, परफेक्ट असली पाहिजे. आता ज्यांची साईज जी आहे ती 3च्या बिलो असेल तर ते सगळेच्या सगळे स्मॉलेस्ट.
आणि 3च्या अबव असेल ते सगळेच्या सगळे कशाच्या अंडर येतात, लार्जेस्टमध्ये येतात. लार्जेस्टमध्ये तुम्ही बॅक्टेरियाचं एक एक्झाम्पल देऊ शकता, 3 to 5 मायक्रोमीटर इन लेंथ आहे, त्याची साईज आहे. त्याच्यानंतर ह्युमन आरबीसीचं एक्झाम्पल एक देऊ शकताय, 7 मायक्रोमीटर डायमीटर आहे त्याचा. म्हणजे हा दोन्ही पॉईंट जे आहे ते बॅक्टेरियावरती पण बऱ्याच वेळेला क्वेश्चन विचारलं होतं, म्हणून मी त्याची साईज सांगितलेली आहे आणि आरबीसीची, कारण ह्युमन बीइंगमधली डेव्हलप्ड सेल जे आहे ती आरबीसी आहे, त्याच्यामध्ये 7 मायक्रोमीटर इतकी त्याची डायमीटर आहे. ओके, बोर्डवरती आता हे जे काही 5 पॉईंट आहेत ना हे कंपल्सरी माहीत पाहिजे. हे झालं साईज. म्हणजे साईजमध्ये पण तुम्हाला आता व्हेरिएशन दिसतंच आहे. आता राहिला प्रश्न शेपचा. शेपमध्ये यांच्याकडं खूप सारे शेप आहेत. त्याच्यामध्ये समजा की आपलं आरबीसीचं स्ट्रक्चर घेतलं तर आरबीसी कशा आहेत, अशा राऊंड शेप आहेत, बरोबर. त्याच्यामधल्या काही आरबीसी ज्या आहेत ह्या बायकॉन्केव्ह शेप आहेत, म्हणजेच याच्यामध्ये कसं येणार, राऊंड शेप पण येणार आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं बायकॉन्केव्ह शेप पण येणार. ह्या झाल्या आरबीसीज, बरोबर. आता समजा ह्युमन डब्ल्यूबीसी घेतल्या तर त्यांच्याकडे मात्र शेप आणि साईज वगैरे सगळं वेगळं येतं थोडंसं. ह्युमन डब्ल्यूबीसी घेतल्या तर त्या आहे ना अशा इरेग्युलर शेपमध्ये आहेत आणि त्याचा न्यूक्लियस जो आहे तो सुद्धा थोडंसं इरेग्युलर शेपमध्ये तुम्हाला मिळेल. मग तो असा ट्विस्टिंग फॉर्ममध्ये वगैरे असा न्यूक्लियस तुम्हाला मिळेल. हा जो आहे तो काय डब्ल्यूबीसी आहे. आता आरबीसी बघितला तर राऊंड शेप आहेत, बायकॉन्केव्ह आहेत. पण डब्ल्यूबीसी जर बघितला तर त्या मात्र कशा आहेत मी सांगितलं तर अमिबॉइड शेप आहे त्याचा. कशा आहेत, अमिबॉइड, बरोबर. आता पुढं हे दोन शेप बघितला तर राऊंड शेप असू शकतात, बायकॉन्केव्ह असू शकतात, अमिबॉइड शेप पण काही सेल असू शकतात. काही सेल ज्या आहेत त्या अशा कॉलम लाईक, पिलर लाईक पण असतात. गेल्या वर्षी आपण बघितलेलं आहे, त्याच्यामध्ये हे एक्झाम्पल पण दिलेले आहेत आपण. तर याला काय बोलतोय आपण, क्युबायडल इपिथेलियम. म्हणजे काही जणांचा शेप जो आहे तो कसा असणार आहे, क्यूब लाईक. क्युबायडल इपिथेलियमचं एक्झाम्पल तुम्ही देऊ शकताय, क्यूब लाईक पण सेल आहे. काही सेल ज्या आहेत त्या कशा आहेत तर राऊंड शेप आहेत, त्याच्यानंतर ओव्हल शेप पण आहेत. त्याच्यामध्ये मेसोफिल सेल, ट्रान्स ॲनाटॉमी आपण बघितलेली आहे बाळांनो. त्याच्यामध्ये ज्या मेसोफिल सेल ज्या आहेत ह्या अशा पद्धतीनं राऊंड शेप अशा एकमेकाला असे राऊंड सारेंज आहेत, बरोबर ना. ह्या मेसोफिल सेलचं एक्झाम्पल पण तुम्ही देऊ शकताय. याचं ग्रॅनास्टोमा वगैरे तुम्हाला ऑलरेडी सगळं डिटेलमध्ये घेतलेलं आहे आपण 12मध्ये. ह्या मेसोफिल सेल ज्या आहेत ह्या काही सेल ज्या आहेत त्या राऊंड आहेत, काही स्पेशल ओव्हल शेप पण आहेत. म्हणजे याच्यामध्ये पण शेप कसा येऊ शकतो तुम्हाला, ओव्हल असू शकतात किंवा राऊंड असू शकतात, बरोबर. हाही एक शेप तुम्ही बघू शकताय. म्हणजे राऊंड, बायकॉन्केव्ह असेल, अमिबॉइड असेल, क्यूब लाईक स्ट्रक्चर असेल, ओव्हल असेल, तर पुन्हा ओव्हल शेप असेल किंवा राऊंड शेप असेल. आणि अजून एक स्पेशल काय असतं तर ब्रांच आणि लॉंग असं पण काही एक्झाम्पल्स असतात. त्याच्यामध्ये मग अशी तुम्हाला म्हटलं होतं की आपल्या नर्व सेल ज्या आहेत ह्या कशा आहेत तर ह्या अशा पद्धतीनं स्ट्रक्चर्स तुम्हाला मिळेल. ते त्याचे ॲक्सॉन, डेंड्रॉन्स वगैरे मिळतात. म्हणजे कसं झालं, थोडंसं फायबर लाईक स्ट्रक्चर झालं, म्हणजेच असं लॉंग लेंथी थ्रेड लाईक स्ट्रक्चर झालं. याच्यामध्ये सेंट्रल प्लेस्ड न्यूक्लियस आहे, हे सायटॉन, ॲक्सॉन वगैरे हे प्रेझेंट आहेत. आणि मग अशा आपण कशामध्ये टाकलं होतं, ह्याला काय म्हटलं होतं आपण तर लॉंगेस्ट असं म्हटलं होतं. का लॉंगेस्ट म्हटलं होतं तर लेंथ जी आहे ती काय असते सगळ्यात हायर. त्यामुळे लॉंगेस्टमध्ये कोणाचं एक्झाम्पल देऊ शकताय, ह्युमनमधलं नर्वचं एक्झाम्पल देऊ शकताय. आणि ह्या नर्व ज्या आहेत त्या नर्व सेल ज्या आहेत ह्या फंक्शनिंगमध्ये पण बऱ्यापैकी इन्व्हॉल्व होतात. यांचं जे काही बिहेवियर आहे त्याच्यामध्ये ह्या ब्रांचेस पण आहेत. या ब्रांचेसला पुन्हा हे नर्व येतात. त्यामुळे याच्यामध्ये मिळताना कसं आहे तर सेल जी आहे ती ब्रांच्ड पण असू शकते, ब्रांच्ड ॲज वेल ॲज फायबर लाईक पण असू शकते. म्हणजे फायबर अँड ब्रांच्ड स्ट्रक्चर पण त्याच्यामध्ये तुम्हाला मिळेल. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं त्याला काय म्हटलंय आपण, लॉंगेस्ट असं पण म्हटलंय. समजलं. म्हणजे साईजमध्ये पण व्हेरिएशन्स आहे आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं त्याच्या शेपमध्ये पण व्हेरिएशन्स आहेत. दोन्ही पॉईंट जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. याच्यामध्ये काय शंका आहे का बघा. म्हणजे साईज शेपमध्ये पण व्हेरिएशन तुम्हाला मिळेल. आता उद्यापासून आपण पहिल्यांदा प्रोकॅरियोटिक सेल, नंतर यूकॅरियोटिक सेल, दोन्ही सेलमधले एक्स्ट्राची जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण आता उद्यापासून स्टडी करूया. राहिलेला पार्ट जो आहे तो आपण उद्याच्या लेक्चरला स्टडी करू.